संग्रामामध्ये एक बघून राहिलो, महाराष्ट्रामधल्या तपोवन भागामधला एक संघर्ष बघून राहिलो, जो की 1800 झाडं वाचवण्याचा आहे. 1825 माझ्या लक्षात आहे. कुंभमेळा उभा होणार आहे 2026-27 मध्ये. त्याच्यासाठी एक साधुग्राम उभारण्यासाठी तपोवन नावाच्या भूमीवरचे 1800 झाडं, जिथे माझ्या लक्षात आहे, मी वाचल्याच्या मध्ये आहे की 62 प्रकारची जैवविविधता म्हणजे ॲज वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष तिथे आहेत. सोबतच तिथे असलेले काहीचं म्हणणं आहे की तिथे असलेले वृक्ष हे जे आपले म्हणतो इंडियन आहे, काही विदेशी वृक्ष आहे. त्याच्यामध्ये काही व्हेरायटी आहे, अशा 62 प्रकारच्या व्हेरायटी झाडे आहे. सोबत झाडच नसून तिथे जनावरे छोटे मोठे, ठीक आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तर चिमणी पाखरं यांच्यापर्यंत तिथे उपलब्ध आहेत. किंवा त्यांचं ते एक बायोडायव्हर्सिटीमधला एक पार्ट बनला आहे, जैवविविधतेमधला. त्या गोष्टीवर नजर पडली कुणाची? कुंभमेळ्याची. सर आजपर्यंत कुंभमेळा झाले नाही का? झाले, ठीक आहे सर. यावर्षी काय मग खास आहे का बरं? तिथले ॲज 2015 नंतरचे झाडं, त्याच्या अगोदरचे जे आहेत त्यांना तसेच ठेवायचे आणि नंतरचे आता स्थगिती मिळाली आहे, ठीक आहे. तर सर का बरं? तर कारण की जो आपला कुंभमेळा झाला आहे कुठं? प्रयागराजला 2025 मध्ये. त्याचा बजेट होता 20 करोडचा आणि त्याच्यावर टर्नओव्हर झाला तो 1,00,000 करोडपर्यंत. तर सेम स्ट्रॅटेजी घेऊन महाराष्ट्रात गव्हर्मेंटची स्ट्रॅटेजी तेच असते आहे की नाही भाईसाहेब, आपण 25,000 एक्सपेन्स करू आणि त्याच्यावर 2.5 लाख करोड कमवू. गेम इथं रमून राहिला आहे. कसं काय गव्हर्मेंटचं लॉजिक आहे काय डझंट मॅटर, पण आपलं काय मत असायला पाहिजे ते कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ लॉंग होऊन राहिला तर मग प्राथमिक मुद्द्यावर येतो. मुद्दा सुरुवात होतो तपोवन भूमीमधले 1800 झाडं तोडण्याचा. त्याच्यासाठी नाशिकचे नागरिक आणि काही NGO समोर आलेत, जे झाडाला मिठी गाळून आम्ही झाड तोडू देणार नाही, ठीक आहे. जे नाशिकचं तपोवन आहे त्याला आपण नाशिकचे फेफडे म्हणून उद्गारलं जाते. ॲज त्या गोष्टीचा उद्गार जर आपल्याला त्या पद्धतीचा जर असेल ना, आपण इन्व्हायरमेंट पोल्युशनच्या खिलाफ जर आहोत, आपण बघूनच राहिलो आहोत दिल्लीमध्ये काय गोष्ट होऊन गेली आहे, कसं प्रदूषण वाढलं आहे, त्या पद्धतीचं आपण बघून राहिलो बाकी स्टेटमध्ये, अदर जागेमध्ये, ठीक आहे. कोणताही एक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी किंवा ॲज मी हिंदू आहे, सगळ्या गोष्टी मला माहीत आहे, ते एक आपल्या का म्हणू आपण ट्रेडिशनचा पार्ट आहे कुंभमेळा, ठीक आहे. आपण भरवावं, पण त्याच्यासाठी जर निसर्गाची हानी आपण त्या पद्धतीपर्यंत करून राहिलो तर ते गलत आहे, कुठंतरी गलत आहे, त्याला आळा बसला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर झाडांचे जर प्राण द्यायचे असेल तर त्याच्यासाठी आम्ही तयार नाही आहोत, ठीक आहे. सिंपल मुद्दा घ्यायला हवा. तुम्हाला जर वाटत असेल सरकार, कोणती महानगरपालिका, नाशिक, ठीक आहे, आयुक्त आहे, सगळे जे काही आहे त्यांना माझी हंबल रिक्वेस्ट आहे आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राकडून आणि देशाकडून आम्हाला फक्त आमच्या पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून आम्हाला आमच्या देखता तरी नाही व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. तिथे असलेली जैवविविधता ते टिकून राहावं. तिथे असलेले पुरातन वृक्ष आहे, 60-70 वर्षापासूनचे वडवृक्ष आहे, पिंपळ आहे, मी तिथं न्यूजमध्ये वाचलं आहे का जिथं तिथले सर्वे करणारे त्यांच्याकडून ते बाहेर आलेला डाटा मी बघितला, त्याच्यावर समजलं की नाही तिथं भरपूर मोठा जैवविविधतेचा एक हब बनून आहे आणि तिथलं वातावरण त्या पद्धतीचं आहे. कुंभ येणार, ठीक आहे, साधू संत येणार, महात्मे येणार, आम्ही मानतो, ठीक आहे, साधुग्राम उभं राहणार, पण त्यांच्यासाठी म्हणून जर समजा आपण पर्यावरणाचा जर ऱ्हास करत असेल, तिथले हटून दुसरीकडे शिफ्ट करण्याची स्ट्रॅटेजी तुमच्यापाशी आहे किंवा तिथे हटवले जेवढे त्याच्या जागेवर दुसरे उभारण्याची स्ट्रॅटेजी आहे, तर मग ते साधुग्राम तिकडे शिफ्ट करा ना. तुम्ही 18चे 18,000 लावण्यासाठी सक्षम आहात तर ते 18,000 पण लावा,
पण त्यांच्यासाठी झाल्यानंतर कार्यक्रम आपलं जे म्हणू कुंभमेळ्याचा समारोप झाल्यानंतर लावा. तुम्हाला जर वाटत असेल, तुम्हाला जर तिथं घ्यायचंच असेल तर ठीक आहे. पहा तुमचं काय मत आहे. सामान्य जनता आम्ही आमचा आवाज उठवण्याचं एक मात्र साधन आमच्यापाशी हे सोशल मीडिया आहे. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.